हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सकाळ झाली आहे आणि मिहीरची शाळेला जायची बारी आली आहे. सो मिहीर चपाती खात नाही म्हणून मी त्याला छोट्या छोट्या चपातीज आणि भेंडीची भाजी बनवून दिली होती. सो महाशिवरात्रीचं फंक्शन होतं त्या शाळेत म्हणून त्यांनी छानपैकी ट्रेडिशनल वेअर घातलं होतं. सो घ्यायला आम्ही गेलो. सो माझ्यासोबत आज आला आहे भैया. सो भैयाने माझ्यासाठी एक खूप गोड सरप्राईज आणलं जे की मी तुम्हाला पुढे दाखवते. सो मिहीर पण खूप जास्त सरप्राईज झाला होता भैयाला बघून, कारण की टीचर सोडत नाही कुठल्याही अननोन माणसासोबत. सो मी पुढे गेल्यानंतर मिहीर भैयाकडे गेला. सो थोड्या वेळ मिहीर खेळल्यानंतर मग आम्ही निघालो घराकडे. सो घरामध्ये माझ्यासाठी एक खूप गोड सरप्राईज होतं आणि भैयाची गाडी मिहीरला खूप जास्त आवडते. सो बघा, तो खूप जास्त एन्जॉय करत होता. त्याला सनरूफ खूप जास्त आवडते. सो फायनली दिस इज द सरप्राईज फॉर मी. दिस इज द फ्रंट लोड वॉशिंग मशीन अँड आय लव्ह इट. आणि मी खूप जास्त खुश झालो. तसं हे भैयाने एक गोडचा व्हिडिओ काढला होता. त्याच्यानंतर मी बनवायला घेतला एकदम सिंपलशी भाजी. जिरा, मोहरी, लसूण आणि त्याच्यामध्ये कांदा आणि कोथिंबीर मिक्स करून घेतली. सो मी बनवत होते मटर, आलू अँड गोबीची भाजी. सो इट इज व्हेरी इझी. सगळ्या भाज्या मिक्स करायच्या, छानपैकी सॉते करून घ्यायचं आहे. ते बघू शकता, सगळ्या मी मिक्स केल्या आणि छानपैकी सॉते करून घ्यायचं आहे. सॉते केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत छान छान मसाले. जे पण तुमच्या घरात मसाले आहेत ते तुम्ही टाकू शकता. मी बेसिकली पिंक सॉल्ट यूज करते. तो मी पिंक सॉल्ट, नमक, पिंक सॉल्ट, हळदी, तिखट, त्याच्यानंतर थोडासा सब्जी मसाला आणि मी कांदा लसूण मसाला यूज करते, जे की माझ्या मॉमनी मला बनवून दिलेला आहे. सो हे सगळे मसाले टाकून छानपैकी हलवून घ्यायचं आहे आणि छानपैकी हलवून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. जास्त पाणी नाही टाकायचं कारण की सुकी भाजी बनवतो आहे आपण. आणि हे सगळे थोडंसं पाणी टाकल्यानंतर त्याला झाकून ठेवायचं आहे 10 to 15 मिनिटसाठी. स्लो आचवर त्याला कुक होऊन द्यायचं आहे. तुम्ही नक्की ही सब्जी ट्राय करा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. त्याच्यानंतर जसं की मी तुम्हाला सांगितलं, मी ही चपाती नाही खात. सो मी त्याला डिफरंट शेपचा चपाती ट्राय करते. एक सनफ्लावर होता आणि हा स्टार शेप चपाती आहे. सो ह्या प्रकारे मी पण रेडी केलं. सोबत मी पत्तागोबीचं सॅलड पण बनवलं. सो ह्याच्यासोबतच आपला आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.